विदर्भ के मध्य स्थित कामठा गांव में संत श्री जयाराम दास उर्फ लहरी बाबा की 103वीं जयंती बड़े ही भव्य तरीके से मनाई गई। इस अवसर पर पहली बार आयोजित की गई विशाल कृषि प्रदर्शनी ने गोंदिया जिले सहित आसपास के क्षेत्रों में हजारों किसानों ने उत्साहपूर्वक सहभागिता की। प्रदर्शनी में विभिन्न कृषि कंपनियों ने अपने अत्याधुनिक कृषि उपकरण, मुद्रा सुधार तकनीक, फसल सुरक्षा सामग्री, नए बीज और मॉडल खेती से जुड़े डेमो मॉडल प्रस्तुत किए। किसानों को वैज्ञानिक खेती, उत्पादन वृद्धि और नई तकनीकों के बारे में जानकारी दी गई। संत श्री जयाराम दास उर्फ लहरी बाबा ने विदर्भ को अपनी कर्मभूमि बनाकर समाज जागरण, व्यसन मुक्ति और मानव सेवा का आदर्श कार्य किया। भजन और अभंगों के माध्यम से उन्होंने सरल भाषा में समाज को सही दिशा देने का प्रयास किया था। उनकी 103वीं जयंती के अवसर पर आयोजित कार्यक्रम में दूर दूर से भक्त पहुंचे और हजारों की संख्या में भक्तों ने उन्हें श्रद्धांजलि दी। आणि बाबांच्या सोबत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी बांधव सुद्धा इथे येतात आणि यावर्षीच्या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसे येईल तर मार्केटमध्ये नवा चमत्कार घडेल आणि शेतकऱ्याचा जोपर्यंत शेतकरी सुखी नाही आणि त्याला आधुनिक ज्ञान येणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही। आणि म्हणून आश्रमाचा हा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला नवं नॉलेज, नवं ज्ञान मिळालं पाहिजे आणि म्हणून या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून यावेळेला या सप्ताहात हा सुद्धा उपक्रम घेण्यात आला। निश्चितपणाने गोपाल बाबा जे कृषी करता झटत होते, संपूर्ण आयुष्य त्यांनी याकरता झटलेले होते, तर याचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्या मुलांनी हा कृषी प्रदर्शनाचा इथे आयोजन केलेलं आहे। मी शेतकऱ्यांना विशेष एक आवाहन करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली शेती, उत्पन्न किती होत असेल, उत्पादन किती होत असेल, परंतु शेती वाचवून ठेवा। आता गरजेनुसार शेती विकणं किंवा किंमत चांगली येत आहे म्हणून शेती विकण्याचा हा जो प्रकार वाढत चाललेला आहे, कारण खूप पैसे देऊन जे शेती खरेदी करतात ते लोक शेती करत नाही, तर शेतीचा उत्पन्न टिकून राहावा, हा वाढवा याकरता शेतकऱ्यांनी शेतजमीन त्यांनी वाचवून ठेवावी। विशेषतः म्हणजे इथं धानाचं जास्त हे आहे, म्हणजे स्टॉल लागलेले आहे। आणि दुसरं म्हणजे आपली इथे मशिनरी चांगल्या स्वरूपाची आहे, जसं मळणीसाठी छोटे छोटे यंत्र आहेत, त्याच्यानंतर ते चाळणी यंत्र आहे, ते खूप विशेष म्हणजे ह्या क्षेत्रासाठी चांगलं झालं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जे तूर वगैरे लावता तर ते आपण तुरीला जे लावतो आपण टिपण पद्धतीने, टिबणे म्हणतात आपल्याकडे या भागामध्ये, तर ते मशिनरीने आपण ते टिबण यंत्र, आणि ते एक विशेष आहे इथे।